गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. मित्रहो, 1991 नंतरचा औद्योगिक विकास याच्यामधला जो पुढचा मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपण येणार आहोत. तो पुढचा मुद्दा आहे तो आहे लघु मध्यम व मोठ्या उद्योगांची भूमिका किंवा महत्त्व, रोल ऑफ स्मॉल मीडियम अँड लार्ज स्केल एंटरप्राइजेस. हा जो भाग आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मोठे, मध्यम, लहान, सूक्ष्म अशा प्रकारे उद्योगांची विभागणी केली जाते. आता मोठे, मध्यम, सूक्ष्म आणि लहान या उद्योगांची रचना कशा प्रकारची असते की जे सूक्ष्म स्वरूपाचे उद्योग आहे, अतिशय छोटे उद्योग, याच्यामध्ये अतिशय कमी भांडवल वापरलं जातं. लहान उद्योगांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त भांडवल वापरलं जातं. मध्यम उद्योगांमध्ये त्याच्यापेक्षा आणखी जास्त भांडवल वापरलं जातं. आणि जे मोठे उद्योग असतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुलनेने अतिशय जादा भांडवल गुंतवलं जातं. याच्यामध्ये श्रमिकांचं प्रमाण देखील कमी जास्त असतं. त्याच्यानंतर साधनसामुग्रीचं प्रमाण कमी जास्त असतं. वापरली जाणारी जी काही यंत्रसामुग्री आहे त्याचंही प्रमाण त्या ठिकाणी कमी जास्त असतं. याच्यावरनं एकंदरीत आपण सूक्ष्म, लघु, मध्यम किंवा लहान उद्योगांची रचना करत असतो. आणि म्हणून लघु उद्योग हे भारताच्या आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहेत. कारण औद्योगिकरणाची भूमिका जशी आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाची आहे, तशा प्रकारे लघुउद्योगांची भूमिका देखील देशाच्या आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. ती का आहे? याचं एक महत्त्वाचं कारण की स्थानिक ठिकाणच्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी लघुउद्योगातून निर्माण झालेल्या आहेत. आणि स्थानिक भागामध्ये उपलब्ध असणारा जो कच्चा माल आहे, हा कच्चा माल त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी वापरला जातो आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. म्हणून स्थानिक ठिकाणच्या लोकांना रोजगार निर्माण होतो. देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असेल किंवा जो अविकसित भाग आहे, अशा भागामध्ये या लघुउद्योगाने फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून दिला आहे. याच्यामुळे तिथल्या लोकांच्या चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढलं, त्यांच्या बचती वाढल्या. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकी करून भांडवल निर्मिती वाढवली आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आर्थिक विकास करून घेतला. आणि म्हणून लघुउद्योगांची देशाच्या आर्थिक विकासातली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आज देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य लघुउद्योग त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या लघुउद्योगातून फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आहे. आज विदेशामध्येही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आपण लघुउद्योगातल्या ज्या वस्तू आहेत कलाकुसरीच्या त्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतो. आणि लघुउद्योग आणि विकसित देशामधनं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं. आणि म्हणून परकीय चलनाची प्राप्ती करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा लघुउद्योगाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आता लघुउद्योग या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1956 आणि 1977चं जे औद्योगिक धोरण आहे, हे धोरण त्या ठिकाणी लघुउद्योगातून रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. त्यामुळं ही दोन धोरणं लघुउद्योगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. 1955ला लघुउद्योगाची अशी संकल्पना केली की ज्या उद्योगामध्ये भांडवल गुंतवणूक ही 5 लाखापेक्षा कमी आणि विजेचा वापर त्या ठिकाणी केला जात नाही व 100पेक्षा कमी श्रमिक ज्या उद्योगामध्ये काम करतात त्याला आपण लघुउद्योग असं म्हणतो. थोडक्यात काय, ज्या उद्योगामध्ये त्या ठिकाणी 5 लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवलं जातं, विजेचा वापर केला जात नाही आणि 100पेक्षा कमी श्रमिक त्या ठिकाणी काम करतात, त्याला आपण लघुउद्योग असं म्हणतो. लघुउद्योगाची संकल्पना 2000च्या दशकामध्ये पुन्हा बदलली आणि भांडवल मर्यादा वाढवून लघुउद्योगाची मर्यादा ही 1 कोटी रुपये एवढी करण्यात आली. अतिलघुउद्योगाची गुंतवणूक मर्यादा ही 25 लाख रुपये एवढी करण्यात आली. पण खऱ्या अर्थाने आज लघुउद्योगांचं स्वरूप त्या ठिकाणी व्यापक झालेलं आहे आणि म्हणून 1 कोटीपेक्षाही अधिक भांडवल आज लघुउद्योगांमध्ये गुंतवलं जातं आणि 100च्या आत 100 कामगार त्या ठिकाणी काम करतात. विजेचाही वापर त्या ठिकाणी आज लघुउद्योगांमध्ये केला जातो. कारण लघुउद्योगांचं जे स्वरूप आहे हे स्वरूप आता अलीकडील काळामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. पूर्वी लघुउद्योगाचं स्वरूप अतिशय लहान होतं. म्हणजे खरं तर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनिसांनी जेव्हा ही संकल्पना, ही एक बचत गटाची संकल्पना सुरू केली आणि टोपल्या विणणाऱ्या महिलांचं जे काम आहे त्या कामाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी त्यांनी ग्रामीण बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला.
त्या महिलांच्या हाताला रोजगार मिळाला, त्या महिलांचं उत्पन्न वाढलं, त्यांचा आर्थिक स्तर इतका उंचावत गेला की नंतरच्या कालखंडामध्ये या बँकांकडनं त्यांना 2 ते 4% व्याजदराने कर्ज पुरवठा होऊ लागला. ग्रामीण बँकांची संकल्पना विस्तारत गेली आणि त्या महिलांचा आर्थिक स्तर देखील उंचावत गेला. या कार्याची दखल म्हणून मोहम्मद युनिसांना त्या ठिकाणी नोबेल प्राईज मिळाला. नोबेल प्राईज मिळालं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की बँक टू द पुअर नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप नावाची जी संकल्पना आहे ती संकल्पना त्या ठिकाणी विशद केलेली आहे. अतिशय भरीव असं काम बांगलादेशामध्ये मोहम्मद युनिसांकडनं झालं आणि म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की लघुउद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, लघुउद्योगाच्या माध्यमातून ज्या लोकांकडे अल्प वेतन आहे, ज्या लोकांकडं फारशी उत्पादनाची साधनं नाही, अशा लोकांना उत्पन्नाच्या प्रक्रियेत आणणं, त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं, या दृष्टिकोनातून ही लघुउद्योगाची संकल्पना अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. खरं तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1950मध्ये लघुउद्योगांची संख्या ही 1600 होती. 2001मध्ये लघुउद्योगांची संख्या अतिशय वेगात वाढून ती 33.7 लाख एवढी झाली. 2000मध्ये ही संख्या जवळजवळ 50 लाखाच्या वर गेली आणि आज मला वाटतं 1 ते 1.5 कोटीच्या आसपास जवळजवळ लघुउद्योग देशामध्ये कार्यरत आहे आणि खऱ्या अर्थाने या लघुउद्योगाने फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 90मध्ये लघुउद्योगातून होणाऱ्या उत्पादन वाढीचा जो दर होता तो त्या ठिकाणी 15.1% होता आणि निर्यातीचं मूल्य हे 70,000 कोटी होतं. याचा अर्थ निर्यात त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. 2001मध्ये या लघुउद्योगांनी जवळजवळ 2 कोटी लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला होता आणि म्हणून रोजगार उपलब्धतेबाबत लघुउद्योगांची जी यशस्वीता आहे ती त्या ठिकाणी वाढलेली आपणास दिसून येते. 2006मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विकास अधिनियम 2006 हा कायदा संमत करण्यात आला. 2 ऑक्टोबर 2006 पासून तो लागू करण्यात आला आणि या कायद्याद्वारे मात्र उद्योगांऐवजी उपक्रम म्हणजे इंडस्ट्रीऐवजी एंटरप्राइजेस ही संकल्पना त्या ठिकाणी वापरली गेली आणि या लघुउद्योगांचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण त्या ठिकाणी प्रामुख्याने 3 गटांमध्ये केलं जातं. पहिला गट आहे तो म्हणजे सूक्ष्म उपक्रम. सूक्ष्म उपक्रम म्हणजे काय? ज्या उपक्रमांमध्ये 25 लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवलं जातं, ज्या उद्योगामध्ये 25 लाखापेक्षा कमी भांडवलाची गुंतवणूक केली जाते त्याला आपण सूक्ष्म उपक्रम किंवा सूक्ष्म लघुउद्योग असं म्हणतो. त्यानंतर ज्या उद्योगामध्ये 5 कोटी रुपयांपर्यंत भांडवल गुंतवणूक केली जाते त्याला लघु उपक्रम म्हणतात, ज्याला आपण स्मॉल किंवा मायक्रो म्हणतो. हा जो लघुउद्योग आहे हा लघु उपक्रम म्हणजे 5 कोटीपेक्षा कमी भांडवलाची गुंतवणूक आणि ज्या उपक्रमांमध्ये 5 ते 10 कोटीपेक्षा कमी भांडवल गुंतवलं जातं त्याला आपण मध्यम स्वरूपाचा उपक्रम असं म्हणतो आणि 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल ज्या उद्योगामध्ये गुंतवलं जातं किंवा ज्या उपक्रमामध्ये गुंतवलं जातं त्याला आपण मोठे लघुउद्योग असं देखील म्हणतो. आणि म्हणून यांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण सूक्ष्म, लघु, मध्यम, लहान आणि मोठे लघु उद्योग अशा प्रकारे केलं जातं. थोडक्यात काय तर सरासरी भांडवलाची जी मर्यादा आहे ती मर्यादा प्रत्येक उपक्रमाच्या दृष्टिकोनातून निर्धारित केलेली आहे. म्हणजे एखाद्या उद्योगाने किती प्रमाणात भांडवल गुंतवावं याच्यावरनं त्याची परिसीमा त्या ठिकाणी ठरते आणि ज्या उद्योगामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त भांडवल गुंतवलं जातं त्या ठिकाणी त्या लघुउद्योगाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला व्यापक दिसून येतं. आणि म्हणून या लघुउद्योगांमधल्या ज्या भांडवल गुंतवणुकी आहेत त्या भांडवल गुंतवणुकी सूक्ष्ममध्ये 25 लाखापेक्षा कमी, लघुमध्ये 5 कोटी पर्यंत, मध्यममध्ये 5 ते 10 कोटीपर्यंत आणि मोठे लघुउद्योग जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 कोटीपेक्षा अधिक अशा प्रकारची स्थिती आपणास त्या ठिकाणी दिसते. आता लघुउद्योगांचं स्वरूप कशा प्रकारे असतं, लघुउद्योग कोणते आहेत तर जे आपल्या दैनंदिन पाहण्यातले आहे हातमाग म्हणजे हातावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची गरजेच्या वस्तू त्या ठिकाणी बनवणं असेल ज्याला आपण हातमागावरल्या वस्तू म्हणतो. त्या ठिकाणी गालीचे विणणं असेल, वेठ आणि बांबूपासून त्या ठिकाणी टोपल्या बनवणं, वस्तू तयार करणं हे असेल. त्यानंतर लाकूड काम असेल, लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारची कृषी अवजारं बनवणं असेल, कृषी साहित्य बनवणं असेल.
त्यानंतर घरासाठी वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर बनवणं असेल, हे सगळं फर्निचर त्या ठिकाणी हे लाकडी काम हे लघुउद्योगांमध्ये बनवलं जातं. मुलांसाठी खेळण्यासाठी लाकडी खेळणी बनवणं असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चित्रकारिता असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू ज्या घरामध्ये त्या ठिकाणी सौंदर्य घरामध्ये त्या ठिकाणी लावल्या जातात अशा स्वरूपाच्या वस्तू असतील. त्यानंतर हिऱ्यांना पैलू पाडणं, त्यांना त्या ठिकाणी आकर्षक बनवणं, शोभेच्या वस्तू तयार करणं म्हणजे गृहोपयोगी असतील, औद्योगिक स्वरूपाच्या जागेमध्ये बसविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू असतील तर या वस्तू त्या ठिकाणी बनवणं असेल, या सर्व प्रकारच्या वस्तू लघुउद्योगांमध्ये बनवल्या जातात. आणि म्हणून याच्यासाठी कमीत कमी भांडवल लागतं. फक्त या ठिकाणी व्यक्तीकडे कला असणं गरजेचं आहे. कलाकुसर जर जास्त, कलाकुसरीचं हे काम आहे, भांडवल कमीत कमी लागतं, पण आपल्या कलेचा वापर करून या वस्तू त्या ठिकाणी बनवल्या जातात. आणि आज या कलाकुसरीच्या वस्तूंना त्या ठिकाणी बाजारामध्ये फार मागणी आहे. म्हणजे राजस्थानची जी मंडळी आहे किंवा राजस्थानचे जे लोक आहेत तर ते वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू आज आपल्याकडे घेऊन येतात. म्हणजे नेपाळमधनं थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर्किंग्स असेल किंवा मफलर असेल किंवा कानटोपी असेल या स्वरूपाच्या वस्तू येतात. तर ह्या हातावर बनवलेल्या असतात, काही त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल प्रोडक्ट असतात, पण ह्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. राजस्थानी मंडळींकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स म्हणा किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गृहोपयोगी फर्निचरच्या वस्तू म्हणा, याही वस्तू त्या ठिकाणी विक्रीला येतात, त्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. अगदी आपल्या फुलदाणीपासून तर आपल्या घरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फर्निचरपर्यंत ज्या सर्व वस्तू त्या ठिकाणी बनवल्या जातात त्या सर्व वस्तू या गटामध्ये येतात. त्यानंतर गुळ उत्पादन, गुळापासून बनवलं जाणारं गुऱ्हाळ, चामड्याच्या वस्तू, त्यानंतर लोकरीच्या वस्तू, हातमाग, मधमाशा पालन, आगपेटी उत्पादन, हेही कुटीर उद्योगातून त्या ठिकाणी हे उत्पादन घेतलं जातं. आणि म्हणून ह्या गोष्टी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लघुउद्योगांच्या विकासासाठी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी भरीव काम करत आहे. यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्था आज लघुउद्योगांना फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनुदानं असतील, आर्थिक सहाय्य असेल, हे उपलब्ध करून देत आहेत. आणि त्यामुळं लघुउद्योगांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी लोकांचा अतिशय चांगला आहे. याच्याबद्दलची जी धोरणं आहेत ती धोरणं, त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कृती याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं लक्ष असतं, ते नियंत्रण ठेवतं. आणि म्हणून राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ हे लघुउद्योगांची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देतं. राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ हे लघुउद्योगांची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देतं, त्याला आर्थिक मदत करतं. आणि राष्ट्रीय उद्योजकता जी संस्था आहे ही त्या ठिकाणी लघुउद्योगांच्या विकासासाठी प्रशिक्षण, संशोधन व सेवा पुरवते. खरं तर लघुउद्योगांमध्ये बनवल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूबाबतचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण त्या ठिकाणी श्रमिकांना नसतं. आणि म्हणून ते प्रशिक्षण या राष्ट्रीय उद्योजकता संस्थेकडनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. आणि या प्रशिक्षणाचा फायदा त्या ठिकाणी लघुउद्योगातले श्रमिक वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी करतात. आणि म्हणून या संस्थेची भूमिका त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. केंद्रीय पातळीवर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक सिडनी ही शिखर बँक त्या ठिकाणी स्थापन करण्यात केलेली आहे. तिचंही त्या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी लघुउद्योगांना मार्गदर्शन असतं. राष्ट्रीयकृत बँकांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कर्ज पुरवठा या लघुउद्योगांना आहे. देशातल्या विभिन्न स्वरूपाच्या बँका त्या ठिकाणी लघुउद्योगांना आर्थिक स्वरूपाचं सहाय्य देतात, त्या ठिकाणी त्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. आणि म्हणून बँकांची लघुउद्योगांना लाभलेली जी काही जोड आहे ती त्या ठिकाणी या लघुउद्योगांना प्रोत्साहन देणारी आहे, या लघुउद्योगांचं उत्पन्न वाढवणारे आहे. आणि लघुउद्योगांचं वाढलेलं उत्पन्न हे अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मितीमध्ये वाढ करतं आहे. आणि ही रोजगार निर्मिती ही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण देश हा रोजगार निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. आणि म्हणून भारतीय लघुउद्योगांची जी भूमिका आहे ही भारतीय लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची भूमिका त्या ठिकाणी आर्थिक विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपण जर वेगवेगळ्या मुद्द्यांकडे जर त्या ठिकाणी प्रकाश टाकला तर खऱ्या अर्थाने लघुउद्योग कशा प्रकारे विकसित होत आहेत, लघुउद्योगांना का महत्त्व प्राप्त झालंय आणि लघुउद्योगांची देशाच्या आर्थिक विकासातली भूमिका का महत्त्वाची आहे, या बाबींचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे करता येईल. आता पहिला मुद्दा आहे म्हणजे अल्प भांडवलाची आवश्यकता. लघुउद्योगाकडे भांडवल हे त्या ठिकाणी अतिशय अल्प आहे. कमी भांडवलात लघुउद्योग त्या ठिकाणी सुरू होतात. कारण तुम्हाला माहिती आहे त्या लघुउद्योगांच्या भांडवलाची मर्यादा ही 25 लाखापासून आहे. 25 लाख ते 1 कोटीपर्यंत भांडवलाची गुंतवणूक साधारणपणे काही लघुउद्योग
लघुउद्योगांना एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवता येत नाही. पण अल्प भांडवलाची आवश्यकता म्हणजे लघुउद्योगांसाठी लागणारे भांडवल हे अतिशय अल्प आहे. कमी भांडवलामध्ये लघुउद्योग त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन घेतात. त्या उत्पादनाला त्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये मागणी असते. चांगल्या प्रकारे त्या वस्तूंचं उत्पादन घेऊन त्या वस्तू बाजारात खरेदी केल्या जातात. लोकांना त्या वस्तू आकर्षक वाटतात. त्या वस्तूंच्या किमतीही कमी असतात आणि म्हणून त्या वस्तूंची खरेदी त्या ठिकाणी जास्त असते आणि जास्त खरेदीमुळे लोकांना त्या ठिकाणी या वस्तू खरेदीचा चांगला लाभ मिळतो आणि म्हणून अल्प भांडवलाची आवश्यकता हा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो की आज लघुउद्योगांचं GDPतलं योगदान सुद्धा त्या ठिकाणी 8% एवढं आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारचं योगदान हे लघुउद्योग आज देशाच्या विकासामध्ये देत आहेत. खरं तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये भांडवलाची टंचाई आहे आणि भांडवलाची टंचाई असताना त्याला पर्यायी वापर म्हणून लघुउद्योग हे महत्त्वपूर्ण योगदान देतात. कारण जर भांडवलाची टंचाई असेल तर कमीत कमी भांडवल आणि आपली कला किंवा कौशल्य या आधारे वेगवेगळ्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी विक्रीला आणता येऊ शकतात. म्हणजे अगदी हातमागावर बनवल्या जाणाऱ्या वस्तूंना कलाकुसर लागते, फार भांडवल लागत नाही. किंवा विणकाम करून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांना त्या ठिकाणी फार भांडवल लागत नाही. किंवा फॅशन डिझायनिंगच्या वस्तू बनवल्या जातात. वेगवेगळ्या कपड्यांवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या डिझाईन्स असतात. त्या वस्तू त्या ठिकाणी त्या कौशल्ययुक्त वस्तू असतात आणि त्या कौशल्य आधारित वस्तूंना त्या ठिकाणी फार भांडवलाची आवश्यकता नसते, पण त्याला वेळ द्यावा लागतो. आणि मानवी श्रमाचं जे योगदान आहे हे मानवी श्रमाचं योगदान त्यांच्या प्रती किती आहे याच्यावर त्या ठिकाणी त्याची उत्पादन ठरत असतं. आणि म्हणून कमीत कमी भांडवलामध्ये या वस्तू बनवल्या जातात. आणि देशामध्ये भांडवल टंचाई असून देखील अल्प भांडवलामध्ये लघुउद्योगातले जे प्रयोग आहे हे प्रयोग अतिशय फायदेशीर ठरतात आणि म्हणून या उद्योगांना त्या ठिकाणी अधिक महत्त्व आहे, कारण अल्प भांडवलावर हे उद्योग सुरू होतात. आता दुसरा महत्त्वाचा जो भाग सांगितला जातो तो म्हणजे रोजगार निर्मिती. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की लघुउद्योगातून होणाऱ्या रोजगाराची निर्मिती ही अतिशय जादा आहे किंवा अतिशय चांगली आहे. 1973-74 मध्ये 4.20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या लघुउद्योगांनी केलं. कुटीर उद्योगातून 39.7 लाख लोकांना रोजगार मिळाला. सध्या देशभरात सुमारे 261 लाख उपक्रमांमधून सुमारे 595 लाख म्हणजे जवळजवळ 5.5 कोटीपेक्षाही अधिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू की आज मितीला जवळजवळ 6 ते 6.5-7 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं महत्त्वपूर्ण काम हे लघुउद्योग करताय. आणि म्हणून रोजगार निर्मितीमध्ये अतिशय मोठा वाटा या लघुउद्योगांचा राहिलेला आहे. म्हणून या लघुउद्योगांना त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या लघुउद्योगांची त्यामुळे रोजगार निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक विकासातली भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर. पहा, देशामध्ये उपलब्ध असणारी साधनसामुग्री ही त्या ठिकाणी मर्यादित आहे, पण मर्यादित साधनसामुग्रीचा त्या ठिकाणी वापर करताना अधिक खर्च येतो, कारण ती वेगवेगळ्या ठिकाणावरून उपलब्ध होत असते आणि मग या खर्चाची त्या ठिकाणी आपल्याला बचत करता येऊ शकते. किंवा स्थानिक ठिकाणी उपलब्ध होणारा जो नैसर्गिक साधनसामुग्री आहे याचा त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या वापर केला जातो. त्याचा वापर करून त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं आणि या उत्पादनाचा त्या ठिकाणी वापर हा विक्रीसाठी केला जातो. खरं तर वाहतूक खर्च स्थानिक पातळीवर वाचतो, त्यामुळे लोकांना रोजगारही उपलब्ध होतो आणि या साधनसामुग्रीच्या आधारे त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. लघुउद्योगात परंपरागत वस्तूपासून ते अगदी आजपर्यंतच्या आधुनिक किंवा हायटेक वस्तूपर्यंतचं जर उत्पादन आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 600 वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि या 600 विविध स्वरूपाच्या वस्तू ह्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये त्या ठिकाणी विक्रीला आणल्या जातात आणि या विक्रीतून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं. मिळणाऱ्या उत्पादनाचा वापर हा त्या ठिकाणी साधनसामुग्रीचा वापर कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतो, कारण केलेलं उत्पादन जेव्हा बाजारात विकलं जातं तेव्हा त्याच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा त्याचा जो मोबदला आहे तो मोबदला त्या ठिकाणी समाधानकारक असतो आणि मग समाधानकारक असल्यामुळे हाताशी असलेल्या भांडवलाचा वापर त्या ठिकाणी साधनसामुग्रीच्या पर्याप्त वापरासाठी महत्त्वाचा ठरतो. त्याच्यातून वेगवेगळ्या स्वरूपाचे खर्चही भागविता येतात आणि म्हणून
साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून लघुउद्योगांची भूमिका त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. पुढचा मुद्दा आहे शेतीवरील अवलंबित्व कमी. आता खऱ्या अर्थाने लघुउद्योग हे शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जे अवलंबित्व आहे ते त्या ठिकाणी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरतात. कारण जी लोक कृषीमध्ये आहेत पण कृषीमध्ये त्यांचं उत्पादनातलं योगदान अतिशय कमी आहे, अशा लोकांना लघुउद्योगांमध्ये नव्याने रोजगार मिळतो. त्यांना नव्याने रोजगार मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी कार्यरत होतात. ते कार्यरत झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं आणि कृषीला एक संलग्नित भाग म्हणून ते लघुउद्योगाकडे आकर्षित होतात. किंवा कृषीत निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासून विविध स्वरूपाच्या वस्तू बनवण्याचं कामही त्या ठिकाणी लघुउद्योगांमध्ये केलं जातं. आणि म्हणून शेतीवरलं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लघुउद्योग महत्त्वाचे आहे. खरं तर लोकसंख्येचा वाढता भार फार मोठा आहे आणि या वाढत्या भारामुळे बहुतांशी लोकसंख्या जरी कृषीत असली तरी आज कृषीमध्ये निसर्गाचा असमतोल, शेतीबद्दलची शासनाची उदासीन स्वरूपाची धोरणं आणि घटलेली कृषी उत्पादकता आणि हवामान संतुलनात किंवा ऋतुचक्रामध्ये होणारे वारंवार बदल आणि त्याचा कृषीवर होणारा विपरीत परिणाम या सगळ्या बाबींचा प्रतिकूल परिणाम जर कृषीवरला आपण लक्षात घेतला तर आज लघुउद्योगांना चांगल्या प्रकारचे दिवस आहे किंवा चांगली लघुउद्योगांची स्थिती आहे. आणि म्हणून शेतीवरला अवलंबित्व कमी करून बहुतांशी लोकसंख्या ही त्या ठिकाणी लघुउद्योगाकडे मार्गक्रमण करत आहे. कारण लघुउद्योगातून फार मोठ्या प्रमाणात आज उत्पन्न मिळतंय. त्या उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी आज बहुतांशी लोकसंख्या ही लघुउद्योगांकडे आकर्षित होते. आणि म्हणून शेतीवरला अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लघुउद्योगांना त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं आहे. लघुउद्योगांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे साधे तंत्रज्ञान. लघु उद्योगामध्ये वापरलं जाणारं जे तंत्रज्ञान आहे हे त्या ठिकाणी अतिशय साध्या स्वरूपाचं असतं, ज्याच्यावर फार कमीत कमी भांडवल खर्च केलं जातं. अतिशय महागड्या स्वरूपाचं तंत्रज्ञान हे लघुउद्योगांमध्ये त्या ठिकाणी वापरलं जात नाही. कारण खादी यंत्रे असेल, हत्यार असेल किंवा साधं तंत्रज्ञान असेल याचाच वापर करून त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. विशेषतः परदेशातून त्या ठिकाणी त्यामुळं फार आयात करण्याची आवश्यकता भासत नाही. आयातीवर होणारा खर्च त्यामुळे वाचतो. जर महागड्या स्वरूपाचं तंत्रज्ञान आपण परदेशातून आयात करून उत्पादनासाठी वापरलं तर आपला उत्पादन खर्चही वाढतो. पण आपल्याकडे आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जेव्हा आपण उत्पादन घेतो तेव्हा त्याचा खर्च कमी येतो. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा, पूर्वीच्या काळी पेरणीसाठी चाड्याचा वापर केला जायचा. म्हणजे बैल झोपली जायची, त्याला चाडं बांधलं जायचं, त्या चाड्यातून धान्य टाकलं जायचं आणि त्याच्यासाठी फार तर मनुष्यबळाचा त्या ठिकाणी वापर केला जायचा आणि बियाणाचा खर्च एवढाच खर्च होता. बैल घरचीच असायची, त्यानंतर नांगरही घरचा असायचा, चाडही घरचं असायचं. या साधनांचा वापर करून त्या ठिकाणी पारंपरिक स्वरूपाची शेती केली जायची. पण आज तशा प्रकारची स्थिती नाही. आज मोठमोठ्या स्वरूपाची अवजारं आज आपण कृषी उत्पादनासाठी वापरतो म्हणून आपला उत्पादन खर्चही त्या ठिकाणी वाढलेला आहे. पण त्या तुलनेमध्ये मिळणारी जी किंमत आहे ती किंमत मात्र त्या ठिकाणी समाधानकारक नाही आणि म्हणून कृषीमध्ये आज असंतुलन आपल्याला पाहायला मिळतं. असं जरी तंत्रज्ञान साधं असेल तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी लघुउद्योगांमध्ये उत्पादन घेतलं जातं आणि म्हणून साधं तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हे लघुउद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पुढचा मुद्दा आहे समतोल प्रादेशिक विकास. म्हणजे काय? सर्वच प्रदेशांचा सारख्या पद्धतीने त्या ठिकाणी आर्थिक सामाजिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून हे लघुउद्योग त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहे. प्रादेशिक समतोल आणि प्रादेशिक असमतोल म्हणजे सर्व प्रकारच्या क्षेत्रांचा सारख्या पद्धतीने विकास होणं याला समतोल प्रादेशिक विकास म्हणतात. आणि समतोल अप्रादेशिक म्हणजे काय की काही ठिकाणी विकास झालेला आहे पण काही ठिकाणी विकास झालेला नाही. म्हणजे काय? काही ठिकाणी लघुउद्योग पोहोचलेले नाही, तिथं लघुउद्योग न पोहोचल्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार मिळालेला नाही, त्यांचं उत्पन्न वाढलेलं नाही, याचा परिणाम. आणि समतोल प्रादेशिक म्हणजे सर्व ठिकाणी लघुउद्योग पोहोचलेले आहेत. सर्व लोक लघुउद्योगातून उत्पादन घेतात, त्या उत्पादनाची विक्री करतात, आपल्या बचती करतात, आपली भांडवल वाढवतात, गुंतवणुकी वाढवतात, आपला आर्थिक विकास करून घेतात. त्या सर्व बाबी समतोल प्रादेशिक विकासामध्ये येतात आणि म्हणून समतोल प्रादेशिक विकास घडवून आणण्यासाठी लघुउद्योग अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांना महत्त्व आहे. कारण ते काय करतात? ज्या ज्या भागामध्ये त्या ठिकाणी उद्योग पोहोचलेले नाही तिथं उद्योग सुरू करण्याला संधी निर्माण करतात. आता पूर्वीसारखी स्थिती काय राहिलेली नाही. म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये शेती हाच प्रकार होता, शहरामध्ये उद्योग हाच प्रकार होता. पण आज शहरी भागामध्ये, आज ग्रामीण भागामध्ये शहरीकरणाच्या
छोटे मोठे उद्योग आज ग्रामीण पातळीवर सुरू झालेले आहे. म्हणजे कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, वराहपालन असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे प्रकल्प असतील, उद्योग असतील, हे आज ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले आहे आणि त्याचं उत्पादन आज लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेत आहे. आणि म्हणून ह्या व्यवसायांची त्या ठिकाणी होणारी जी निर्मिती आहे, ही निर्मिती त्या ठिकाणी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आणि म्हणून समग्र प्रादेशिक विकास घडवून आणण्यासाठी लघुउद्योग अतिशय महत्त्वाचं योगदान देतात. सर्व ठिकाणी जर लघुउद्योग सुरू झाले तर सर्व लोकांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल. सर्वांच्या हाताला जर काम मिळाले तर त्यांचा आर्थिक दर्जा, आर्थिक स्तर जो आहे तो आर्थिक स्तर सुधारण्यास नक्कीच मदत होईल. आणि म्हणून लघुउद्योगांची भूमिका ही समतोल प्रादेशिक विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. लघुउद्योगातून परकीय चलनाची प्राप्ती होते, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण लघुउद्योगातून उत्पादित होणारा जो माल आहे किंवा जी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या आज विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात काय केल्या जात आहेत, विकल्या जात आहेत. आणि या विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्यामुळे विदेशातून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळतं. कलाकुसरीच्या आणि कौशल्याच्या ज्या वस्तू आहे, हस्तकौशल्याच्या वस्तू, या वस्तू त्या ठिकाणी 2007-08 मध्ये आपण जेव्हा निर्यात केल्या तेव्हा भारताला जवळजवळ 2,02,17 कोटी एवढं परकीय चलन मिळालं. या लघुउद्योगातून त्या ठिकाणी जी परकीय चलनाची प्राप्ती होते त्यामुळं आपल्याला आपल्या देशाचा जलद आर्थिक विकास घडवून आणता येतो. देशाच्या एकूण निर्यातीत या क्षेत्राचे योगदान खऱ्या अर्थाने 40% आहे. आणि म्हणून आज विकसित राष्ट्रांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तू पुरवण्याच्या दृष्टिकोनातून लघुउद्योग काम करतायत. लघुउद्योगांची ही वाटचाल देशाच्या जलद आर्थिक विकासासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. कारण लघुउद्योगातून जितक्या जास्त प्रमाणात उत्पादन होईल तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला परकीय चलन प्राप्त होईल आणि त्या परकीय चलनाचा वापर आपल्याला परकीय वस्तूंची आयात आणि देशातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून करता येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी लघुउद्योगातून परकीय चलन उपलब्ध होतं, हा एक महत्त्वाचा भाग लघुउद्योगांसाठी आवश्यक आहे, गरजेचा आहे. लघुउद्योगांच्या विकासासाठी, भरभराटीसाठी, लघुउद्योगांच्या प्रगतीसाठी तो त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अल्प काळामध्ये उत्पादन. लघुउद्योगामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं त्यासाठी अतिशय अल्प काळ लागतो. जसं मोठ्या उद्योगांमध्ये उत्पादन घ्यायचं म्हणलं तर त्याला त्या ठिकाणी जास्त वेळ जातो, पण लघुउद्योगांमध्ये तात्काळ त्याच दिवशी उत्पादन घेता येतं, त्याच दिवशी वस्तू निर्माण करता येतात. तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात मानवी श्रमाचा वापर कराल तितक्या जास्त प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन मिळेल आणि ते उत्पादनाला त्या ठिकाणी स्थानिक बाजारातही मागणी आहे किंवा वेगवेगळ्या बाजारपेठांमध्येही त्याला त्या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून केलेलं उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला लोकांच्या तात्काळ मागणीसाठी उत्पादन तुम्हाला उपलब्ध करून देता येतं. आणि म्हणून लोकांची तात्काळ स्वरूपाची मागणी पूर्ण करण्यासाठी या लघुउद्योगातून उत्पादन केलं जातं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की कारखानदारी क्षेत्राच्या उत्पादनात या क्षेत्राचं उत्पादन मात्र त्या ठिकाणी 45% आहे. अल्प कालावधीमध्ये केलं गेलेलं उत्पादन हे त्या ठिकाणी तात्काळ विक्रीला आणून त्या विक्रीचे लाभ आपल्याला मिळवता येतात. आणि म्हणून लघुउद्योग त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे की लवकरात लवकर लोकांची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अल्प काळामध्ये उत्पादन घेण्यासाठी लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. पुढचा मुद्दा आहे भांडवल निर्मितीस प्रोत्साहन. आता खऱ्या अर्थाने लघुउद्योगांमुळे काय झालेलं आहे, लघु व कुटीर उद्योगांमुळे की ग्रामीण भागातल्या बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध झालेलं आहे. लोकांच्या हाताला काम उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलं. त्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या बचती वाढत आहेत. त्यांच्या बचती वाढल्यामुळे त्यांच्या गुंतवणुकी वाढत आहेत आणि गुंतवणुकीतले जे रिटर्न्स आहेत किंवा गुंतवणुकीतून मिळणारे जे लाभ आहेत ते लाभ त्या ठिकाणी भांडवल निर्मितीचा वेग वाढवत आहेत. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भांडवल निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून लघुउद्योग त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देतात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रदूषण कमी. लघुउद्योगांमध्ये फारसा प्रदूषणाचा प्रश्न येत नाही, कारण मोठ्या उद्योगांमध्ये मोठमोठ्या यंत्रसामुग्रीतून जो काही धूर बाहेर फेकला जातो, जो कार्बन बाहेर फेकला जातो, त्याचा लोकांवर किंवा तिथल्या वनसंपत्तीवर, जीवसंपत्तीवर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होतो. किंवा कारखानदारीतून बाहेर पडणारं जे रॉ मटेरियल्स आहे किंवा जो खराब भाग आहे किंवा खराब माल आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्यातून बाहेर पडणारं मळी असेल, पाणी असेल, अल्कोहोल असेल. अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल हा मुद्दा नाही, पण पाणी असेल किंवा त्या ठिकाणी मळी असेल किंवा टाकाऊ स्वरूपाचा माल असेल, म्हणजे
उत्पादन प्रक्रियेसाठी वापरलेला कच्च्या मालातून त्या ठिकाणी जो काही टाकाऊ स्वरूपाचा माल त्या ठिकाणी बाहेर पडत असेल तो कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी डंप करायचा किंवा तो कुठं टाकायचा हाही प्रश्न निर्माण होतो. बहुतांशी प्रकल्पातला हा माल त्या ठिकाणी नद्यांमध्ये सोडला जातो. एक काळ गंगेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होत होतं. म्हणजे गंगा प्रदूषित का झाली तर फार मोठ्या प्रमाणातला हा कारखान्यातली जी रॉ मटेरियल आहे त्या ठिकाणी टाकलं जायचं. त्याचा परिणाम त्या ठिकाणी मत्स्य संपत्तीवर होत असतो. त्यानंतर पाणी खराब होतं. पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या ठिकाणी वाढतात आणि लोकांचं आरोग्य जे आहे ते त्या ठिकाणी काय होतं, धोक्यात येतं. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की याच्यामुळे प्रदूषण होतं, पण लघुउद्योगांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न येत नाही. कारण लघुउद्योग हे छोट्या जागेत सुरू होतात. त्याची जी व्याप्ती आहे ती त्या ठिकाणी आकाराने लहान असते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फार प्रदूषणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नाही, कारण तुलनेने कमी कामगार असतात. फार मोठ्या प्रमाणात पोल्युशन होत नाही किंवा प्रदूषण होत नाही. ही प्रदूषणाची जी समस्या आहे ही समस्या फारशी लघुउद्योगात निर्माण होत नाही, पण मोठ्या उद्योगामध्ये याची व्यापकता त्या ठिकाणी मोठी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लघुउद्योग हे अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहेत. परंतु मोठ्या उद्योगांमुळे आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. सृष्टीचं जे चक्र आहे ते त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात बदललं आहे. याचं कारण प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आहे, हवेतल्या कार्बनचं प्रमाण वाढलं आहे आणि म्हणून चांगल्या दर्जाचा ऑक्सिजन आज आपल्याला उपलब्ध होत नाही. भविष्यकाळामध्ये ऑक्सिजन ही फार मोठी समस्या होऊन बसणार आहे. म्हणजे चांगला ऑक्सिजन कधी घ्यायचा हाही मुद्दा आहे आणि तो जर आपल्याला पहाटे घ्यायचा असेल तर आपण लवकर उठत नाही, हाही मुद्दा आहे. त्याच्यामुळे सांगण्याचा भाग हा की सातत्याने देशामध्ये पर्यावरणाचा असंतुलन किंवा पर्यावरणाचा ऱ्हास आणि वेगवेगळ्या कारखानदारी क्षेत्रातून बाहेर पडणारा धूर याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणातलं पोल्युशन आज देशामध्ये होतं आहे. तर हे पोल्युशन त्या ठिकाणी लघुउद्योगामध्ये फारसं पाहायला मिळत नाही किंवा त्याची तीव्रता यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे आणि म्हणून हा मुद्दा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे म्हणजे आर्थिक स्थैर्य, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. आता पहा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची एकामागून एक आवर्तनं येतात आणि ती एकामागून एक आवर्तन आल्यानंतर त्या ठिकाणी तेजी मंदीची चक्र निर्माण होतात आणि ही चक्र अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतात. अर्थव्यवस्थेला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातात. फार गोष्टींवर त्याचे विपरीत परिणाम होतात. वेगवेगळ्या क्षेत्रांचं उत्पादन घटतं, वेगवेगळे क्षेत्र अडचणीत येतात, तिथली रोजगार क्षमता घटते, तिथली कार्यप्रवण क्षमता कमी होते आणि या सर्व प्रकारच्या स्थितीचा परिणाम हा उत्पादनाच्या प्रक्रियेवर प्रामुख्याने होतो. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती या काळात निर्माण होते. पण लघुउद्योगांमध्ये तशा प्रकारची स्थिती मात्र फारशी पाहायला मिळत नाही. कारण लघुउद्योगामध्ये मागणीनुसार उत्पादन केलं जातं आणि मागणीनुसार उत्पादन केल्यामुळे अतिउत्पादनाचा धोका निर्माण होत नाही. आणि अतिउत्पादनाचा धोका निर्माण जर झाला नाही तर वस्तूच्या किमतीचा प्रश्न निर्माणच होत नाही. कारण अतिउत्पादन झालं का त्याला किमती कमी होतात. किमती कमी झाल्या का हळूहळू त्या ठिकाणी सर्व प्रकारचं उत्पादन हळूहळू ऑटोमॅटिक कमी होत जातं. त्यामुळं गरजेवर आधारित उत्पादन केलं जातं. आज एवढ्या प्रकारच्या मालाची आवश्यकता आहे, तेवढा माल बाजारात विक्रीला आला का त्याला किंमतही मिळते आणि त्याचं उत्पादन घेणंही शक्य होतं. पण अतिउत्पादनाच्या हव्यासापायी इतकं उत्पादन घेतलं जातं का नाईलाजाने त्याच्या किमती पडतात आणि किमती पडल्या का हळूहळू पुन्हा उत्पादन त्या ठिकाणी घटत जातं. तर अतिउत्पादनाचा धोका मात्र त्या ठिकाणी लघुउद्योगांना निर्माण होत नाही आणि म्हणून वस्तूचा साठा करण्याची फारशी गरज येत नाही. वस्तू साठवून ठेवल्या जात नाही. लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि त्यामुळं लघुउद्योगांमध्ये व्यापार चक्राचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून लघुउद्योगातलं उत्पादन हे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे म्हणजे औद्योगिक संबंध सलोख्याचे. उद्योगामध्ये असणारे संबंध हे खरं तर सलोख्याचे राहिले पाहिजे. कारण इंडस्ट्रीयल रिलेशनशिप हा फार महत्त्वाचा भाग आहे. मालक आणि कामगार यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहे हे संबंध एखाद्या उद्योगाला त्या ठिकाणी अत्युच्च शिखरावर नेऊन पोचवतात. म्हणजे रतन टाटांचं उदाहरण घेतलं तर आज आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्रगती दिसते. टाटा समूह, टाटा कन्सल्टन्सी असेल, टाटा समूह असेल किंवा नारायण मूर्तींचं इन्फोसिस असेल, त्यानंतर अंबानींचं त्या ठिकाणी रिलायन्स असेल, ह्या सगळ्या प्रकारचे उद्योग जर आपण पाहिले तर आज देशाच्या उद्योग व्यवस्थेमधले प्राधान्याने येणारे उद्योग आहे.
प्रगतिशील उद्योग आहे. याचं कारण की इंडस्ट्रियल रिलेशनशिप हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. औद्योगिक कामगार आणि मालक यांच्यामध्ये असणारे संबंध त्या ठिकाणी जर सलोख्याचे असतील तर त्याचा परिणाम त्या उद्योगाच्या प्रगतीवर होतो, त्या उद्योगाच्या उत्पादन वाढीवर होतो आणि तो उद्योग त्या ठिकाणी भरभराटीला जातो, तो उद्योग त्या ठिकाणी विकसित होतो. पण हे संबंध त्या ठिकाणी महत्त्वाचे असणं आवश्यक आहे. ते लघुउद्योगांमध्ये शांतता टिकून जर ठेवायची असेल तर औद्योगिक संबंध सलोख्याचे राहतात, कारण तुलनेने कमी कामगार त्या ठिकाणी काम करतात आणि एकमेकांमध्ये स्पर्धाच कमी असते. एकमेकांमध्ये उत्पादन वाढीसाठी स्पर्धा फारशी लागत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या लघुउद्योगांमध्ये या कामगारांचे जे संबंध आहे ते संबंध फारसे ताणले जात नाहीत. याचा परिणाम लघुउद्योगांचा जो वृद्धी दर आहे हा औद्योगिक वृद्धी दरापेक्षा नेहमी काय राहिलेला आहे, चांगला राहिलेला आहे. त्याचं हे एक महत्त्वाचं कारण सांगता येईल. कारण शांतता टिकून ठेवणं हा तसा अवघड मुद्दा आहे, पण कामगारांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती सेवा या जर त्या ठिकाणी आकर्षक स्वरूपाच्या असतील तर कामगार त्या ठिकाणी किंवा श्रमिक त्या ठिकाणी हिरीने काम करतो आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी त्या उद्योगाला प्रगतीसाठी होतो, त्या ठिकाणी तो उद्योग प्रगती साधतो. आणि म्हणून औद्योगिक संबंध जर सलोख्याचे ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी या लघुउद्योगांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विषमता कमी करणं. खऱ्या अर्थाने लघुउद्योग हे आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. कारण आर्थिक विषमता म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये असणारा फरक, एखाद्याकडे जास्त पैसा असणं आणि एखाद्याकडे कमी पैसा असणं, या दोघांच्याकडे असणाऱ्या उत्पन्नात, संपत्तीत, पैशात जो काही फरक आपल्याला पाहायला मिळतो किंवा भेद पाहायला मिळतो त्याला आपण आर्थिक विषमता असं म्हणतो. आणि ही आर्थिक विषमता त्या ठिकाणी या लघुउद्योगांच्या माध्यमातून कमी करता येते. ही आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लघुउद्योगांनी फार मोठं काम केलेलं आहे. कारण संपत्तीचं समान वाटप ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी अशा प्रकारची विषमता पाहायला मिळत नाही. छोट्या उद्योगांची संख्या वाढल्याने लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. विविध स्तरांवर रोजगार उपलब्ध झाल्यामुळे उत्पन्न आणि संपत्तीत ती विषमता कमी करण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच मदत होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विकासाला पोषक. खरं तर लघुउद्योगांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं. लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या उपभोग्य वस्तूही त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात. म्हणून लघुउद्योग हे मोठ्या उद्योगांना सहाय्यक ठरतात. या लहान उद्योगात भांडवल हे जरी अल्प प्रमाणात लागत असलं तरी मात्र याच्यातून मिळणारा जो रोजगार आहे तो रोजगार त्या ठिकाणी जास्त असतो. लघुउद्योग हे व्यापार चक्रावर मात करतात, आर्थिक स्थैर्य निर्माण करून देशाच्या आर्थिक विकासालाही त्या ठिकाणी पोषक ठरतात. आणि म्हणून आर्थिक विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यामध्ये लघुउद्योग हे मोठ्या उद्योगांना सहाय्यक ठरतात. म्हणून लघुउद्योगांची भूमिका त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे परकीय चलनाची बचत. लघुउद्योग हे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत करतात. लघुउद्योगांना लागणारा कच्चा माल हा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतो. वस्तू निर्मितीसाठी लागणारे साधनं असतील, यंत्रे असतील किंवा तंत्रज्ञान असेल हे देशातच उपलब्ध होतं. त्यामुळं वेगवेगळ्या साधनांची आयात करण्याची आवश्यकता भासत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी परकीय चलन त्या आयातीवर खर्च होत नाही. म्हणून परकीय चलनाची त्या ठिकाणी बचत होते. अशा प्रकारे हे जे सर्व मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. लघुउद्योगांची आर्थिक विकासातली भूमिका का महत्त्वाची? लघुउद्योग हे अल्प भांडवलामध्ये त्या ठिकाणी चालवता येतात. फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती लघुउद्योग करतात. साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर लघुउद्योगाच्या माध्यमातून केला जातो. शेतीवरलं लोकांचं अवलंबित्व कमी करण्यासाठी लघुउद्योग महत्त्वपूर्ण भूमिका देतात. फार साधं आणि सोपं तंत्रज्ञान या लघुउद्योगांमध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातं. देशाचा समतोल प्रादेशिक विकास घडवून आणण्यासाठी लघुउद्योग महत्त्वाचे आहेत. त्यानंतर या लघुउद्योगातून फार चांगल्या प्रकारचं परकीय चलन हे देशाला उपलब्ध होतं. फार कमी काळात लघुउद्योगांच्या माध्यमातून उत्पादन घेतलं जातं. देशात भांडवल निर्मितीत प्रोत्साहन देण्यासाठी लघुउद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. हे लघुउद्योग अतिशय कमी प्रदूषण करतात, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून लघुउद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. औद्योगिक संबंध सलोख्याचेच राहतात कारण कमी कामगार लघुउद्योगांमध्ये काम करतात. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी लघुउद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे आणि आर्थिक विकासाला एक पोषक घटक म्हणून देशामध्ये लघुउद्योग त्या ठिकाणी कार्यरत आहे. ते त्या ठिकाणी देशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन देतात, प्रगतीला प्रोत्साहन देतात आणि म्हणून लघुउद्योग हे
देशाच्या आर्थिक विकासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.